नाशिकमध्ये सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। उपोषणातल्या एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली आहे। राहुल पावरा या विद्यार्थी आंदोलकाची तब्येत बिघडलेली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्याला दाखल केले। ईदगाह मैदानामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आंदोलन करतायत। सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत द्या, अशी ही त्यांची मागणी आहे। तर सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याकडे या संदर्भात अधिक माहितीसाठी जोडले गेलेले आहेत। सागर, नाशिकमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, विविध मागण्या त्यांच्या सुद्धा आहेत, काय नेमकं सध्या त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच मी आता ह्या नाशिकच्या ईदगाह मैदानाजवळ आहे। गेल्या 5 दिवसांपासून ह्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाच्या वेळीच एका विद्यार्थ्याची देखील प्रकृती खराब झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। यामुळे काल त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। आता जर माझ्या पाठीमागे बघितलं तर अजूनही उपोषणकर्ते या ठिकाणी आहे। हे सगळे आदिवासी विद्यार्थी आहे आणि यांची वेगवेगळ्या विविध मागण्या आहेत, ज्यामध्ये जी मुलं आश्रमशाळेमध्ये शिकत होती आणि त्यांना सर्पदंश झाला आणि ते दगावले, अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची मदत द्यावी। त्याचबरोबर ती वेगवेगळ्या इतर मागण्या देखील आहेत। आपण खरं तर हे सगळे विद्यार्थी आहे, आंदोलनकर्ते आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूयात। किती दिवसापासून सध्या उपोषण सुरू आहे आणि आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत? आमचं मागील 5 दिवसापासून हंगर स्ट्राईक चालू आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे की 10 ऑगस्टला 2 वाजता जपतले आश्रमशाळेमध्ये ज्या 6 मुलींना साप चावला आणि 3 मुली मृत्युमुखी पडले। 3 मुली मृत्युमुखी पडले, त्यांना कंपन्सेशन देण्यात यावं आणि 1 कोटीपर्यंत, आणि जे 3 मुली जखमी आहेत त्यांना 50 लाखपर्यंत। आपण बघितलं की कशा प्रकारे गडचिरोली आश्रमशाळेमध्ये त्यांना बेडसुद्धा अवेलेबल नव्हतं। एक ठिकाणी सरकार करोडो रुपये आदिवासी आश्रमशाळेवर खर्च करतं आणि त्यांना बेडसुद्धा नव्हता। आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचं लक्ष कुठं होते का? ते फक्त मुंबईमध्ये बसून काम करतात। आपण बघितलं तसंच की सेंट्रल किचनचा विषय, सेंट्रल किचन जेव्हा सेंट्रलवर जेवण बनतं तेव्हा आश्रमशाळेपर्यंत किती वाजता पोहोचतं किंवा किती तासात पोहोचतं? लगभग 70 ते 80 किलोमीटर अंतरावर ते जेवण बनतं आणि त्या पोरांपर्यंत पोहोचतं। त्याच्याने किती आजार पडतात, फूड पॉयझन होतं, विद्यार्थी मृत्यू पावतात। तसंच आपण बघितलं की मागील 2 वर्षात 584 आदिवासी विद्यार्थ्यांची मृत्यू संख्या आहे आश्रमशाळेमध्ये। मग 2 वर्षात एवढी जास्त मृत्यू संख्या आहे आणि बघितलं की कशा प्रकारे एक विद्यार्थी एका दिवसाला मरतो आदिवासी विद्यार्थ्याचा, मग हे सरकार कुठं झोपलेलं? आमची हे मागणी आहे की आपले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा। का राजीनामा द्यावा? की एवढे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मृत्यू होते, दिवसेंदिवस वाढते। जर आम्हाला ही संख्या कमी करायची आहे, आम्हाला थांबवायची थांबायची, जर ही संख्या नाही थांबवली तर आदिवासी विद्यार्थ्यांचे हजारावर विद्यार्थी मरतील। आणि कशाला आम्ही यांचा राजीनामा घेतोय की जर आदिवासी विकास मंत्री राजीनामा घेतील तो येणारा जो बी मंत्री असेल त्याला जाग येईल, कारण की जेव्हा जेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांवर अत्याचार होईल ते हे मुलं हे विद्यार्थी राजीनामा घ्यायला तयार आहे आणि त्याला जाग येईल आणि तो लक्ष देऊन काम करेल। आमचं प्रमुख मागणी आहे। खरं तर बघितलं तर हे सगळे जे विद्यार्थी गेल्या 5 दिवसापासून या ईदगाह मैदानावरती उपोषण करताना पाहायला मिळत आहेत। हे सगळ्या ज्या विविध मागण्या ज्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या पाहायला मिळत आहेत। आता सध्या हे सगळे विद्यार्थी ईदगाह मैदानावरती उपोषणात, यातल्या एकाची प्रकृती खालावली होती, त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर इथल्या आदिवासी विकास भवनातील एकही अधिकारी, खरं तर महाराष्ट्र राज्याचं आदिवासी विकास भवन ऑफिस जे आहे ते नाशिक आहे, मात्र तरी देखील या विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी एकही अधिकारी आलेला नसल्याची तक्रार देखील या विद्यार्थ्यांकडून केली जाते। अगदी त्यामुळे मागण्या मान्य एकीकडे होत आहेत आणि दुसरीकडे त्यांची विचारपूस सुद्धा, त्यांची अगदी साधी दखल सुद्धा घेतली जात नाहीये। त्यामुळे आता खरोखरच या संदर्भात पुणे, नाशिकसह इतर ठिकाणी जे आंदोलन होते विद्यार्थ्यांचं, त्या संदर्भातल्या त्यांच्या मागण्या कितपत मागण्या मान्य केल्या जातात आणि सरकार त्या संदर्भात काही पावलं लवकरात लवकर उचलतं का, हेच पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या माहितीसाठी।